दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री साहेब पुण्यात आले होते आणि तत्पूर्वी मुंबईमध्ये सुद्धा माननीय शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतील। त्याच अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळी आम्ही आज एकत्र बसलो आणि युतीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा आज झाली। यापूर्वी झालेल्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं होतं की पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तशा सूचनाही आम्हाला दिल्या होत्या आणि त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाचा जो काही निर्णय आहे देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब आहेत, यांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय आम्हा सगळ्यांसाठीच, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेनेचे पदाधिकारी नेते असतील, सगळ्यांसाठीच तो निर्णय आम्हाला लागू होतो आणि त्यामुळे आज एक चांगली चर्चा झाली। युतीमध्ये पुण्यामध्ये लढताना शेवटी राज्यातल्या नेत्यांचं एकमत झालंय, एका विचारानं हा निर्णय झाला। त्यामुळे पुण्याच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आज प्राथमिक जरी झाली असेल तर पुढच्या काही टप्प्यामध्ये बैठका होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल। त्यामुळे अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली आणि निश्चितपणे पुण्यामध्ये आम्ही युतीमध्ये लढणार। आकड्याचा काही प्रस्ताव झालाय का? नाही, आज मी म्हणालो तसं आज प्राथमिक चर्चा झाली। काही नावं, काही प्रभाग, आकडे याच्यावरती निश्चितपणे चर्चा झाली, परंतु ती केवळ प्राथमिक होती। त्यामुळे आता प्रस्ताव जे येतील त्याच्यावरती चर्चा होईल आणि अजून 1-2 बैठका झाल्यानंतर जागेचं वाटप हे निश्चितपणे होईल। अण्णा दंगेकरांना बॅन केलंय का बैठकीला? हा माझा विषय नाही, कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझ्या पक्षाकडनं कोण यावं हे जेव्हा ठरले तेव्हा आम्ही 4 जण आलो। हा शिवसेनेचा विषय, त्यामुळे शिवसेनेचे नेते सांगतील, त्यामुळे माझा काही तो विषय नाही। तुमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे, इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता मोठी आहे। तर उमेदवारी कधीपर्यंत घोषित करणार आहे? नाही, मुळामध्ये दोन्ही पक्षाकडे त्या प्रमाणामध्ये उमेदवारांची, इच्छुकांची संख्या निश्चितपणे भरपूर आहे, पण शेवटी असं असतं की संधी काय सर्वांना देता येत नाही। भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी। लोकशाही पद्धतीनं आमच्यामध्ये सुद्धा अर्ज वाटप असतील, उमेदवारांच्या मुलाखती असतील, आता तेही नावं प्रदेशाकडे जातील, कोर कमिटीमध्ये त्याची शॉर्टलिस्ट होईल आणि मग अंतिम यादी तयार होईल। अशा पद्धतीने एक प्रक्रिया आमच्याकडेही राबवली जाते आणि त्यामुळे बंडखोरी वगैरे हा विषय होण्याचा प्रश्न फार येणारच नाही। का तर शेवटी अशा निवडणुकांना आम्ही वारंवार सामोरं जातो, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था। त्यामुळे हे नेहमीची प्रॅक्टिस आहे। आमचे कार्यकर्ते शेवटी इच्छुक असणं काहीच गैर नाही, अपेक्षा असणं कुठंच चुकीची नाही। कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा स्वाभाविक त्याला वाटतं की मला कुठंतरी लोकप्रतिनिधी म्हणून मला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, विधानसभा, लोकसभा कुठे ना कुठे मला संधी मिळाली पाहिजे। ही भावना काही चुकीची नाही, इच्छा काही चुकीची नाही। त्यामुळे आमची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, एकत्रितपणे आम्ही लढलो। मला वाटत नाही कुठेही काही बंडखोरीची शक्यता नाही। आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आमची चर्चा झाली। पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टी आणि RPI आमची पण बैठक होणार आहे। मागच्या 2 दिवसापूर्वीच माननीय आठवले साहेब दिल्लीत भेट झाली माझी त्यांची आणि त्यावेळेला RPI सोबत सुद्धा पुढच्या काही दिवसात आमची बैठक होणार आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा आमची युती आधीच होती, ती युती कायम राहणार। पक्ष प्रवेशाबद्दल काय? कारण की गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातले मोठे प्रवेश अपेक्षित आहेत, याला साधारण मुहूर्त कधी लागणार? नाही बघा, ही निवडणूक आता सुरू झाली,
जसं जसं वेळ पुढे जाईल, काय निर्णय घ्यायचे काय नाही घ्यायचे, पक्षात कुणाला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे का, आमच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्वाचा काय विचार आहे, हा सगळ्याचा विचार करून तो निर्णय घेतला जाईल. पण आता तरी काय तुर्तास तो विचार नाही. पुढच्या काही दिवसामध्ये जर काही लोकांना घ्यायचं असेल तर ते माननीय पक्ष नेतृत्व आमचं जे आहे मुंबईतलं ते निश्चित उद्या होणार आहे की नाही मुंबईत? नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं पक्ष नेतृत्व ठरवेल त्या दिवशी त्या वेळेला होईल. गरज लागली तरच हे पक्षप्रवेश होतील असं काही आहे का? असं नाही. हे बघा, आम्ही कुठली निवडणूक लढवण्यासाठी कुणाला पक्षात निवडणुकीसाठी कोणी म्हणालं की आम्हाला निवडणूक लढण्यासाठी यायचंय तर नाही. आज पक्षामध्ये या आमच्याकडे एक सिस्टीम आहे. प्रवेश दिल्यानंतर सुद्धा शेवटी तिथे निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा विचार केला जाईल. त्यामुळे एकदा पक्षात प्रवेश दिला तो भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो. त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक आमची पद्धत आहे. सर्वे होतात, स्थानिक पातळीवरती त्याचा निश्चितपणे एक अहवाल तयार होतो आणि मग उमेदवारी कोणाला द्यायचा हा पुढचा टप्पा आहे. तेव्हा प्रवेश घेतल्यानंतर लगेच तिकीट दिलं असा कुठलाही अर्थ त्याच्यामध्ये काढू नये. सेनेने 60 जागा मागितल्या, जास्त आहेत कमी आहेत काय? बापू बोलतील सेनेच्या. ओके, ओके.